नमस्कार, मी राजलक्ष्मी सुर्वे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. दिव्यांग व्यक्तींचा सामाजिक, मानसिक व आर्थिक विकास करण्यास राज्य शासन कटिबद्ध. पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांची ग्वाही. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या उपवासाच्या महिन्याला प्रारंभ. रोजे, कुराण पठण, नमाज आदींमुळे सर्व वातावरण बनले भक्तिमय. आणि नीलम नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथील नगर वाचनालयात आयोजित महिला बचत गट महोत्सवाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. यानंतर घेऊया अल्पशी विश्रांती. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. दिव्यांग व्यक्तींचा सामाजिक, मानसिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी दिली आहे. अरे ज्यांना नाही मिळाले ना, ज्यांच्याकडे नाही आहे ना, त्यांच्या दृष्टीने बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की देवानं तुम्हाला संपूर्ण बनवलंय. ही कुठेतरी भावना ती समाजामध्ये असणं ही प्रामुख्याने महत्वाचं आहे. आणि म्हणून मला इथून लागतं, अशा लोकांसाठी किंवा अशा यांच्यासाठी इथून लागतं. त्यामुळे ती त्या पद्धतीने आपण करूया. आज आपण हा कार्यक्रम इथं करतोय, उद्या परवा आपण दापोलीला देखील करतोय की दापोलीच्या लोकांना हे करतोय. आणखीन यांच्या काही अडचणी असतील नी, आता तुम्ही म्हटलं की रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि बसच्या बाबतीमध्ये, तर आम्ही आमच्या चर्चा केलेली आहे, तर तो प्रॉब्लेम देखील आपण सॉल्व्ह करूया. दुसरं सर्टिफिकेशनचे आता ते मला बने आपण सांगितलं खूप चांगलं काम केलं, त्याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे. आपण देखील त्या पद्धतीने जाता, लोकांना काय लागेल, काय पाहिजे, समाजाला काय पाहिजे या दृष्टीने जातात. तुमचं देखील अभिनंदन. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थींना विविध वस्तूंचे वाटप पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर आदींच्या हस्ते करण्यात आले. काय नाव बेटा तुझं? या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष खेराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, आस्था फाउंडेशनच्या संचालिका सुरेखा जोशी आदी अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या उपवासाच्या महिन्याला प्रारंभ झाला असल्याने सर्व वातावरण भक्तिमय बनले आहे. दुआ की रातें हैं, खुदा से बातें हैं, फरिश्ते आए हैं, उजाले छाए हैं कि रमजान आया है, लो रमजान आया है, वो बरकत लाया है कि रोशन जग का कोना कोना है. शनिवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने नेहमीच्या 5 वेळच्या नमाजासह तरावीच्या विशेष नमाजालाही सुरुवात झाली आहे. सबके नजदीक सुन्नत की करना, सुन्नत नमाज हम बारिश मांगने के लिए अदा कर रहे हैं. यह इस्तिस्का ऐसे जो है इतना जितना हो सके हाथ उठाएं. अब इसमें माजूर लोग भी हैं.
पवित्र रमजान महिन्यात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण पहाटे 4:30 वाजता रोजा ठेवतात व सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या दरम्याने खजूर खाऊन रोजा सोडतात आणि सायंकाळच्या नमाजाला जातात। दुआ की रातें हैं, खुदा से बातें हैं, फरिश्ते आए हैं, उजाले छाए हैं कि रमजान आया है, लो रमजान आया है, वो बरकत लाया है कि रोशन जग का कोना कोना है। पवित्र रमजान या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव भगिनी तसेच लहान मुले रोजे, नमाज, जकात, कुराण वाचन आदी धार्मिक विधींमध्ये व्यस्त राहून परमेश्वर म्हणजेच अल्लाची प्रार्थना करीत असतात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन अल्लज़ी ख़लक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा वल्लज़ी अख़रजल मर्आ। रमजान महिन्याला प्रारंभ झाल्याने रत्नागिरीसह जिल्ह्यातील मुस्लिम मोहल्ल्यामधील वातावरण भक्तिमय व पवित्र बनले आहे। आरके डिजिटल केबल सर्व्हिस व के टीव्ही परिवारातर्फे सर्व मुस्लिम बंधू व भगिनींना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिजाई महिला उद्योग भवन संस्थेच्या अध्यक्षा सौ नीलम राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गट महोत्सवाचे आयोजन रत्नागिरीतील जिल्हा नगर वाचनालयात करण्यात आले होते। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि बचत गट चळवळीला पाठबळ देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विनया गावडे यांनी केले। माजी खासदार माननीय निलेशजी राणे यांच्या संकल्पनेतून निलेश पर्व हे जे आम्ही सादर करतोय रत्नागिरीमध्ये, त्यामध्ये आपल्याकडे सन्माननीय नीलमताई राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 26, 27 आणि 28 मे हे 3 दिवस आम्ही महिला सक्षमीकरणासाठी सादर करतो। आता यामध्ये पहिल्या दिवशी बचत गटांचं भव्य प्रदर्शन, पावसाळ्यासाठी असणारी बेगमी पदार्थांचं प्रदर्शन आणि भव्य विक्री असा एक कार्यक्रम नगर वाचनालय नगर परिषद रत्नागिरी इथे आम्ही आयोजित केलेला आहे। सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात आहे, अशा वेळीस महिला येणाऱ्या पावसाळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची बेगमी करतात। अशाच बेगमींच्या वस्तू या वस्तू प्रदर्शन आणि विक्री महोत्सवात ठेवण्यात आल्या आहेत।
रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे कैलासवासी शामराव पेजे सभागृह रत्नागिरी येथे पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले होते. सर 3 महिन्याची त्यांना रक्कम मिळाली नाही ना. असं नाही 3 महिने तर त्याने सांगितलं ही एवढी रक्कम माझी आहे 1 रुपया मागितली होती गावाला 1 रुपया मी भावबाग किती आले वा. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत, विश्वास सीद, मुख्य लेखाधिकारी श्री खोत, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोरकर उपस्थित होते. यावेळी पेन्शनर शिक्षक कर्मचारी यांनी आपल्या निवृत्ती वेतनाबाबत समस्या मांडल्या. फेब्रुवारीला आपली पेन्शन आधारित आटोपल्यानंतर 72 म्हणून आपल्या जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं हे कर्ज आपल्याकडे दिला होता. तो आपल्याकडे आणि डेप्युटी साहेब सावंत साहेबांचे कुठले कर्ज माझ्याकडे काय कर्ज झाले 72 म्हणून त्यांचे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी याच्या नंबरावर पेन्शन गेली आणि 3 महिने झाले त्या माणसाला अजून पेन्शन मिळाली ना. गोंडबरे म्हणून प्राथमिक शिक्षक आहेत. चुकीच्या कुठल्यावर गेलेले पेन्शन चुकीच्या नंबरवर गेली ती दुसऱ्याच्या अकाउंटला जमा झाली. त्या माणसाने ते पैसे काढून बसले आणि त्याच्यामुळे मग नंतर ती रक्कम त्या व्यक्तीला मिळाली. अजून त्याच्याबद्दल आणि पंचायत समितीच्या पेन्शन कक्षामध्ये हा विषय वारंवार घेतला. अजून त्याच्यामध्ये काय झालं. तथापि त्यांच्या समस्या ऐकून घेत लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ताबडतोब त्याची दखल घेत तशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि वेतनाबाबत निवृत्तीधारकांना त्यांची देयके मिळाली पाहिजेत असे सांगितले. गेल्या वेळी पेन्शन अदालतमध्ये 21 अर्ज होते, त्याचा निपटारा केला असून यावेळी 4च अर्ज पेन्शन अदालतमध्ये आल्याचे शेखर सावंत यांनी सांगितले. तथापि पेन्शन अदालतमध्ये यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी दिसत नव्हते, तर आंदोलन करताना मात्र शिक्षक संघटनेचे पदाधिकारी घोषणा देतात, परंतु निवृत्त धारकांना त्यांच्या हक्काची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी संघटनेचे नेते प्रयत्न करताना दिसत नव्हते. या पेन्शन अदालतला जिल्हाभरातील निवृत्त धारक, संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान रत्नागिरीतर्फे यशार्थ कन्सल्टन्सी टीम रत्नागिरी यांनी फणस महोत्सव 2017चे आयोजन व्यायामशाळेचे कंपाऊंड माळनाका रत्नागिरी येथे करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या महोत्सवात फणसांचे विविध पदार्थ ठेवले होते. तसेच महिला बचत गटांनी स्टॉल लावले होते. झाडे लावा, झाडे जगवा आणि सृष्टीचा समतोल राखा. पाहूया तर मग वटपौर्णिमा. यावेळी कोकणातील विविध संस्कृतींचे दर्शन घडवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या प्रसंगी यशार्थ कन्सल्टन्सी टीमच्या अध्यक्षा पूजा चव्हाण, दीप्ती चव्हाण, प्रभाग संघटनेच्या अध्यक्षा समृद्धी देशपांडे, उमेद संघटनेचे सदस्य तसेच रवींद्र शिंदे, संतोष डोंबे, श्री देसाई, निलेश देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्राची शिंदे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व स्टॉलला भेट दिली. पुन्हा एक नजर
ठळक घडामोडींवर. दिव्यांग व्यक्तींचा सामाजिक, मानसिक व आर्थिक विकास करण्यास राज्य शासन कटिबद्ध. पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांची ग्वाही. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या उपवासाच्या महिन्याला प्रारंभ. रोजे, कुराण पठण, नमाज आदींमुळे सर्व वातावरण बनले भक्तिमय. आणि नीलम नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथील नगर वाचनालयात आयोजित महिला बचत गट महोत्सवाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.